मंगळवार हा दिवस प्रामुख्याने भगवान हनुमान, मंगळ ग्रह आणि भगवान कार्तिकेय यांचा दिवस मानला जातो. 1. भगवान हनुमान. मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हनुमानजीची पूजा केल्याने भय, संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा आणि सुंदरकांड यांचे पठण केल्याने विशेष लाभ मिळतो. 2. मंगळ ग्रह. मंगळ हा उग्र ग्रह असून तो शक्ती, पराक्रम आणि कर्जाशी संबंधित आहे. मंगळ दोष निवारणासाठी या दिवशी विशेष पूजा केली जाते. मंगळ ग्रह शांतीसाठी लाल चंदन, गूळ आणि तांदूळ अर्पण करावेत. 3. भगवान कार्तिकेय, मुरुगन. दक्षिण भारतात मंगळवार हा दिवस भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. त्यांची पूजा केल्याने पराक्रम, शौर्य आणि यश प्राप्त होते. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय. 1. मंगळवारी श्री लक्ष्मीची पूजा करा. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष्मी देवीची पूजा करा. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना कमळाचे फूल आणि तुळशीपत्र अर्पण करा. श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा. 2. हनुमानजींची कृपा मिळवा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करा. त्यांना लाल फूल, गहू आणि गुळचण्याचा नैवेद्य अर्पण करा. घरी हनुमान चालीसा वाचन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 3. मंगळ ग्रह शांत करण्यासाठी उपाय. मंगळ ग्रहामुळे जर आर्थिक अडचणी येत असतील तर लाल वस्त्र आणि तांदूळ दान करा. गाईला गूळ आणि रोटी खायला द्या. मंगळवारी उपवास ठेवल्यास विशेष लाभ होतो. 4. घरात शुभता वाढवण्यासाठी उपाय. सकाळी आणि संध्याकाळी घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा. घरात श्री यंत्र आणि कुबेर यंत्र स्थापन करा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा श्री लक्ष्मीचे चरण काढा. 5. दान आणि सेवाभाव वाढवा. मंगळवारी गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा तांदूळ दान करा. मंदिरात गहू, तांदूळ, तांब्याची भांडी किंवा लाल वस्त्र दान करावे. हनुमान मंदिरात सिंदूर आणि तेल अर्पण करा. निष्कर्ष. मंगळवारी हनुमानजी, लक्ष्मी माता आणि मंगळ ग्रहाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. दानधर्म, मंत्रजप आणि सकारात्मक उपाय केल्यास घरात संपत्ती, सुख आणि शांती टिकून राहते.